विभावरी, किती जवळ जाण्याची संधी आली होती आज, पण त्या कंजूष म्हाताऱ्याने जेवणात घोळ घातला, जेवण कमी पडलं, सगळी मुलं इथे आली आणि माझ्या हाती आलेली संधी अशी निघून गेली. हरकत नाही, लवकरच आश्रम तयार होईल. एकदा का आश्रम तयार झाला की मला डिस्टर्ब करायला कोणीही येणार नाही. मग ही विभावरी सारख्या कितीतरी जणी माझ्या सोबत असतील. विभावरी, आई, अगं काय करतेस? डोळ्यात पाणी काय तुझ्या? आप्पा काय बोलले का? नाही. रंजू आहे काय बोलली का? नाही र. मग लालीजी काय बोलल्यात का? तसं मी नाही र. काय झालंय तुझ्या डोळ्यात पाणी? काय काय सांगू गोपाळ तुला, बरीच वर्ष मला बोलबाळ होत नव्हतं. पण समधी लोक मला वांजुटी म्हणून हिनवत होते. पण जसा तू माझ्या पोटी जन्माला आलास ना, माझ्या जीवनाचं सार्थक झालं बघ. मी ना गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल बघ, म्हणून देवानं माझ्या पोटी तुझ्यासारखा सद्गुणी देव माणूस जन्माला घातला. गोपाळ, आता कसं तू समध्यांना त्यांच्या मदतीला धावून जातोयस, त्यांच्या अडीअडचणींसाठी तू उभा राहतोयस, समजा काही करतोयस त्यांच्यासाठी, आणि लोक बी तुझ्या दर्शनासाठी येतात. आणि ह्या समध्यामध्ये तुला येळ बी मिळणार नाही रे माझ्याकडे बघायला गोपाळ. म्हणून आत्ताच तुझं डोळं भरून दर्शन घेऊ दे रे मला. आई तू काय बोलतेस हे? तू पहिल्यांदा हे डोळ्यातलं पाणी थांबव बरं. गोपाळ, मला वचन दे की तू तुझ्या आईला, मला आता तू कुठे बी सोडून जाणार नाहीस ना? आई चल, देतो वचन देतो, मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. आणि हे देव वगैरे बाबा वगैरे हे बाहेरच्या माणसांसाठी, तुझ्यासाठी मी कायमचा गोपाळच आहे, तोच जो लहानपणी होतो. आणि पुन्हा माझ्या पायाला हात लावायचा नाही. हा अगं, एका मुलाची जागा त्याच्या आईच्या चरणातच असते, तिची सेवा करण्यात असते. त्यामुळे तू इथून पुढे माझ्या चरणाला हात लावायचा नाही. हे देव माणूस बाबा वगैरे हे सगळं बाहेरच्या लोकांसाठी. रडत नको सर. माझा गोपाळ तू गुणी आहे माझा लेव. जाऊन झोप आता, जाताना दार बंद करा. झोप तू. टिपिकल मेलोड्रामा. बायकांना मूर्खात काढणं देवी सिंग तुझ्यासाठी अशी एवढीशी गोष्ट आहे. आणि त्यात ही जी आई झालेली बाई आहे, हिला मूर्खात काढणं म्हणजे